हॅलो डेली कुकिंग. आज मी बनवून दाखवतो पुलियोरा रेसिपी. कमी वेळात बनवून दाखवता. पहिले एक बाउलमध्ये निंबू एवढी चिंच घेतली. हे छान वॉश करून 1 कप गरम पाणी टाकून घेतली. हे 5 मिनिट बाजूला ठेवू. एक ग्लास तांदूळ कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली. हे छान वॉश करून 1.5 ग्लास पाणी टाकून घेतली. अर्धा चमच मीठ, 1 चमच तेल टाकून घेतली. हे झाकण लावून शिजवून घेऊ. 1 नाही तर 2 विजिल येऊ द्यायच्या. 1 चमच काळी मिरी टाकून 2 मिनिट भाजून घेऊ. अर्धा चमच मेथी दाणे टाकून 2 मिनिट भाजून घेऊ. एक चमच जीरा टाकून घेऊ. 1 मिनिट भाजून घेऊ. आता गॅस ऑफ करून पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून पावडर करून घेऊ. हे आता बाजूला ठेवून भिजवून घेतलेले चिंच एकदा पूर्ण पिळून एक स्ट्रेनरमध्ये टाकून घेऊ. पूर्ण काढून घेऊ रस एक वाटीमध्ये. थोडं पाणी टाकून पूर्ण काढून घेऊ. जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं टाकून काढून घ्यायचं. चिंच रस घट्ट झाली पाहिजे म्हणून जास्त पाणी नाही टाकायचं. घट्ट रस तयार झाली. भात शिजली. दुसरे भांड्यामध्ये ट्रान्सफर करून हे थंड करून घेऊ. 4 टेबलस्पून तेल हे गरम झाल्यानंतर 1/4 कप शेंगदाणे टाकून फ्राय करून घेऊ. हे क्रिस्पी फ्राय झाल्यानंतर एक वाटीमध्ये काढून घेऊ. आठ वाळलेल्या मिरची टाकून घेऊ. अर्धा चमच जीरा मी पहिले पावडरमध्ये टाकून घेतले म्हणून कमी टाकली. 1 चमच मोहरी,
2 चमच चणा डाळ टाकून फ्राय करून घेऊ. हे 2 मिनिट फ्राय झाल्यानंतर 1/4 चमच हिंग टाकून घेऊ. हे फ्राय करून घेऊ. दोन चमच कढीपत्ता, टाकून फ्राय करून घेऊ. हे सर्व छान फ्राय झाले. हे फ्राय झाल्यानंतर बनवून घेतलेली चिंचेचा रस टाकून घेऊ. टाकून छान मिक्स करून घेऊ. लो टू हाय फ्लेममध्ये छान मिक्स करून घेऊ. हे अर्धा गट्टा झाल्यानंतर 1/4 चमच हळद, अर्धा चमच तिखट, 1 चमच मीठ टाकून मिक्स करून घेऊ. हे छान मिक्स करून एक पूर्ण गट्टा होऊ द्यायचा. हे गट्टा होत आहे. हे पूर्ण घट्ट होऊन वर पूर्ण ऑइल सोडल्यावर आपण प्रिपेअर केलेले पावडर टाकून घ्यायच्या. हे छान मिक्स करून घेऊ. हे पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर गॅस ऑफ करून घेऊ. हे आता आपण थंड केलेल्या भातमध्ये टाकून घेऊ. फ्राय करून घेतलेली शेंगदाणे टाकून घेतली. हे पूर्ण मिक्स करून घेऊ. पुलिहोरा रेसिपी रेडी.